हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. सो आज आपण आलेलो आहे आज एक नवीन ट्रेकिंगसाठी, म्हणजेच तिकोना फोर्टला. तिकडे जायचं आहे आपल्याला. आता इथं पार्किंगमध्ये आलेलं आहे. इथं बाईक वगैरे पार्क केलेलं आहे. बघू आता, टाईम तर खूप झालेला आहे, 11:30 वाजत आले. बघू किती वेळ लागतो. ऊन झालेलं आहे खूप, पण जाऊ हळूहळू. चलो चलते. इथून जायचं मित्रांनो आपल्याला. हे बघा, हे सगळं दगडाचं असं एवढे ऊन पण लागतंय. सो देवा कसा आलाय वरती डोक्यावर. जाएंगे स्लो स्लो. इथं निंबू पाणी वगैरे विकायला बसलेले आहे बाबा. इकडं काय ताक आणि निंबू पाणी दिसतंय. हो का? खाली आलो की मग येते टाक. अच्छा. इथून सगळं वरती वरती छोटे छोटे पाय जाईल. हो हो. हे बघा मित्रांनो, हा इकडे हा पवना डॅम आहे. तोच येतो, दिसत नसेल एवढा. तो ऊन आहे ना, त्यामुळं खूप ब्लर होत आहे. चलो अभी ऊपर चलते. अरे 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 अरे, काय भेटलं मला इथं. हे बघा, 20 रुपये. माझं निंबू पाणी आणि ताक तर झालं. जाऊ द्या, मला भेटलेले 20 रुपये. इथं काही बोर्ड लावलेले. हे आपत्कालीनसाठी पोलिसांचा नंबर पण दिलेला आहे इथं. इथे पूर्ण दरी खालच्या साईडला. रॅलिंगला पकडून पकडून जायला लागेल. उन्हामुळे कशी चालली फिट हो की सारा. ऊन नाही लागलं पाहिजे. आलेलो आहे आम्ही प्रवेशद्वारपाशी. हे पहिलं प्रवेशद्वार आहे. हा वेताळ दरवाजा आहे. पेरू काकडी मसाला ताक वगैरे विकण्यासाठी लिंबू पण. नाही नाही, मला नाही पाहिजे, तुम्ही एकटेच खाओ.
खुशाल खाऊ राहिले मला सोडून. काही पटत तुम्हाला माल द्या. चांगलं आहे ना. नऊची मसाला लागा. ते वाड्यांचे अवशेष पण काही बाकीच नाही इथं. हे ऐतिहासिक वास्तू वगैरे होतं इथं, पण हे सगळं पडलेलं आहे बघा. पूर्ण पडून गेलं. तुळशी वृंदावन बनवलेलं आहे, पण तुळस वाळून गेलेली त्यातली. इकडनं चाललो आपण या मंदिराकडे. इथं गुफा लेणी, ते पाण्याचे टाके, पूर्ण पाणी इथं. इथे चार्जिंग स्टेशन पण आहे, मोबाईल वगैरे चार्जिंग करण्यासाठी. हे गुन्हा का थांबा मला जशात सोडून. साधू होती का? साधू होईन मी जोडन मला. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सोडून गेले तर काय मला इथं काही करमणार नाही का? मला इथं प्यायला पाणी आहे, आंघोळ करायला पाणी आहे, इथं देव आहे माझ्या राखणाला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट चार्जिंग स्टेशन आहे मला इथं. ये डेली ब्लॉग टाकत देगी काय? आप हमको छोड़ के गए तो आपको क्या लगा हम बर्बाद हो जाएंगे? हम तो इधर को बैठ के मौज करेंगे. मग आपण राहायचं मला भाकरी करा रोज. काय मौज करशील? मस्त झोपत जाईल, मोबाईल पाहता झोपायचं. काय ग येऊ दे. इथून आपल्याला बाली किल्ल्याकडे जायचं इकडं वरती. ऊपर चलते हैं फोर्सचा लास्ट स्टेज वरती. वितंडेश्वर महादेव मंदिर. वितंडेश्वर मंदिराच्या खालचं आहे. हे पाण्याचं टाकं आहे, तसं पाणी असतं. मग आता उन्हाळा आहे त्यामुळे पाणी आटलेलं आहे. इथे पूर्ण पिलर्स आहे बघा, पूर्ण पिलर्स वर आहे मंदिर पूर्ण. हे पिलर्स पडतं पण आता हे कसं निघतंय, असं पण निघाले, तिथला पण निघालेला आहे. असे निघायला आलेले थोडे थोडे. हा जास्त निघालेला आहे. फायनली आलोय बघा आम्ही गडावर. हा आपला भगवा फ्लॅग. तुमच्या मोबाईल मध्ये बोट घालते इथे येऊन पण. एवढं ऊन आहे. शिवरायांची मावळे कशा आलेली. ते पाण्याचं टाकं वगैरे पण आहे. जेवायला मित्रांनो हे बघा, गुफेमध्ये बसून मस्त मेथीची भाजी पोळी खातोय मस्त मस्त. फायनली गाईस आमचं झालेलं आहे ट्रेक कम्प्लीट. मी आज आलेलो होतो तिकोना फोर्टच्या ट्रेकिंगसाठी.
छोटाच आहे ट्रेक, बट हार्ड आम्हाला उन्हामुळे जास्त हार्ड गेला. आम्ही ऐन उन्हाच आलो. आम्हाला इथं येण्यासाठीच 11 वाजले होते. 11 11:30 वरती जाण्यासाठी, म्हणजे तिथं जाण्यासाठी आम्हाला 12 12:30 वाजले. आता 2 वाजता आम्ही खाली आलेलो आहे. एवढं उन्हामुळे जास्त हार्ड वाटला. तरी छोटाच तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. पुण्याजवळून 30-35 किलोमीटर आहे पोहण्यापासून. सो नक्की या. आणि हो, एवढ्या उन्हाचा ट्रेकिंग करून तुमच्यासाठी व्हिडिओ शूट केला आहे मी. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. बाय.